हॅलो. असंच बसलो होते तर म्हटलं काल जो माझ्यासोबत एक किस्सा घडला तो तुमच्यासोबत शेअर करावा. जसं तुम्ही थंबनेलवरती बघितला असेल का कसा कालचा माझा दिवस होता. एखाद्याच्या आयुष्यात काही काही दिवस कसे आहेत माझ्यासोबत आजपर्यंत असं कधी घडेल नव्हतं. काही एकाच दिवशी एवढं वाईट काही काही घडेल आपल्यासोबत. खरंच शेअर करण्यासारखं आहे. मला कधी असं वाटलं नव्हतं. म्हणजे काल मी एवढी घाबरले होते ना का दुपारनंतर मी डायरेक्ट घराच्या बाहेर निघले नाही. घराच्या बाहेर काय घरात असतानाच खरं तर मेन इन्सिडेंट घडला होता. पण मी खरंच एवढे घाबरले होते का डायरेक्ट झोपूनच घेतलं दुपारनंतर. तर काल काय झालं माहिती आहे का, मी वॉशरूमला गेले आणि समू माझ्या मागे आला आणि समूला कडी बिडी लावायचं काही कळत नाही बरं का. अजून कडी नुसतं नाव ऐकलंय त्याने, बाकी ही कडी आहे, ही अशी लावायची, ही अशी बंद करायची, हे प्रकरण आम्ही त्याला शिकवेलच नाही. कारण हे कधी वाढवे कामं करतील आपल्याला सांगताच येणार नाही. पण काल कसं काय घडलं ते त्यालाच माहिती. मी वॉशरूममध्ये गेली आणि दरवेळेस मी त्याला वॉशरूममध्ये घेऊन जाते हा असं काही वाढवा प्रकार करू नये म्हणून. पण काल मी नेलं नाही कारण सध्या आमची इथं पाण्याची प्रॉब्लेम चालू आहे. पाणी जास्त नाही आहे त्याच्यामुळं मी त्याला घेऊन गेले नाही, कारण तो पाणी वाया घालवतो. एकदा तो वॉशरूममध्ये गेला का, टॉयलेटमध्ये म्हणा बाथरूममध्ये म्हणा, तो लवकर बाहेर निघत नाही आणि कवर पण पाण्यासोबत खेळतो. सध्याची कंडिशन तशी नाही आहे, आधीच पाण्याची मारा त्याच्यामुळे मी त्याला नेलं नाही. काय झालं, मी मध्ये गेले आणि तो आला माझ्या मागं. मी म्हटलं आता येईल मध्ये, पण तो मध्ये नाही आता त्यानं तो दरवाजा ओढला. मी म्हटलं ओढला नॉर्मल, ओढला बी आणि ते सभागती होऊन गेली. ती कडी कधी लागली त्यालाच कळलं नाही. तो कडीसोबत खेळायला गेला आणि ते गेला असं लोटला गेलं, ती कडी लागून गेली. आणि जेव्हा मला ते कळलं, बाप रे, अशी म्हणजे ती मोमेंट जी होती जेव्हा मला कळलं का दरवाजा लागून गेला, समूह बाहेर राहिला आणि मी मध्ये अडकेले आणि घरात कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. अक्षरशः त्या अक्षराला माझ्या डोळ्याला गळा पाणी सुरू झालं. मला डायरेक्ट कळा ना आता काय करावा, करायचं तरी काय. लिटरली मी एवढं रडायला लागली. इकडं मी लयच घरा डोकं फिरवली, इकडं पाय तिकडं पाय. म्हणजे आता ऑप्शन काय, नेमकी मोबाईल सोबत नव्हता. वॉशरूमला गेले होते, मोबाईल न्यायची काय गरज. तसं मी मोबाईल मी कमीच केला होता, जास्त नेतच नव्हते. पण मला त्या दिवशी एवढा पस्तावा आला का मोबाईल मी नेला तरी असता. म्हणजे काल मी सुरुवातीला तर मी खूप शांततेत घेतलं. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. समूह कडी खोल, कडी उघड, कडीसोबत खेळ, असं तसं, हे कर ते कर. पण त्याचे खरं तर कडीपर्यंत हात पुरतीच नाही. आमची कडी बरीच वरती म्हणजे माझ्या कमरेच्या आसपास असेल, त्याचे हात पुरतीच नाही. त्याचे हात कधी पुरता जेव्हा तो एकदम बिंबीच्या देठापासून जीव काढतो, म्हणजे अक्षरशः बोटावरती उभा राहतो, फक्त टाचावर करून बोटावर उभा राहतो ना, तेव्हा त्याची असं थोडंफार कडीला असा हात लागतो. नॉर्मल असं होतो. कडी त्याला अजून धरताच येत नाही. पण ते जे काही होतं थोडंफार त्याच्याने ती कडी लागून गेली. मग मी त्याला बराच प्रयत्न केला समजावायचा, हे कर ते कर. सुरुवातीला 10-15 मिनटं मी ते प्रयत्न केले आणि तोवर तो नॉर्मल होता. म्हणजे तो रडायला लागला होता का तू का बरं एवढा वेळ झाला बाहेर येणं, किंवा मला का बरं मध्ये घेईना. पण त्याला काय झालं ते तर काही कळत नव्हतं. 10-15 मिनटं गेल्यानंतर मीच थोडी पॅनिक व्हायला लागले, कारण माझ्या डोक्यात हेच विचार यायचे का आता काय होईल याचं. समूला असं मी जर दिसलं नाही तर कंटिन्यू रडत राहील तो, आणि ऑप्शन दुसरं काहीच नव्हता, मोबाईल तर नव्हताच. मग मी काय केलं, टॉयलेटचा जो फ्लश राहतो ना आपला, त्या फ्लशवरती उभी राहिले आधी कसं तरी, भीतीला धरून त्या स्पायडरमॅन त्याच्या उभी राहिले. आणि मग दुसऱ्या लोकांना आवाज द्यायला लागले. म्हणजे आमचं ना टॉयलेटच्या साईडला हे बाथरूम आहे आंघोळीचं, आणि त्या बाथरूमला खिडकी आहे. मग म्हटलं याच्यातून आवाज जाईल जर गेला तर. आणि त्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये थोडासा गॅप आहे, वरती भिंत आहे पण वरती थोडासा गॅप आहे. बरं तरी देवकृपेने तो गॅप होता, म्हणून माझा आवाज बाहेर गेला, तर आवाज बाहेर पण गेला नसता. आणि मी ओरडायला लागले का तो एवढा घाबरायचा ना. म्हणजे मी बाहेर आवाज देत होते ना, मी एवढ्या बेंबीच्या देठापासून आवाज देत होते. माझे अक्षरशः आतडे दुखू राहिले, पोटातले आतडे. आणि 2दा मी त्या फ्लशवरून पडले. म्हणजे ते फ्लशच मोडून गेलं आहे आमचं. ते फ्लशचा जे डबा राहतो, तो वॉटर टँक जो राहतो फ्लशचा, तो डायरेक्ट मोडला. आणि त्याच्यावरून मी 2दा पडले. मला बऱ्याच ठिकाणी लागले, असे हे आले काय म्हणतात त्याला, रक्त गोठलंय माझ्या पायांना बी, हातांना बी, आणि बऱ्याच ठिकाणी माझं अंग डायरेक्ट दुखतंय. कारण बरंच याच्यावरून पडले ना, अर्ध्या भागात तरी येतं ते भिंतीवरती. पण मग पडले जरी पण प्रयत्न तर करणंच आहे, कारण बाहेर जायचं कसं काय, कडी तर उघडतच नाही आहे. मग थर्ड टाईम परत केले थोडेफार प्रयत्न. मी ते फ्लसचा जो नळ राहतो तो असा थोडासा बाहेर होता, 2-3 सेंटीमीटर बाहेर राहतोच तो नळ. त्या नळावरती उभी राहिले आणि अक्षरशः मी अर्धा पाऊण तास त्या नळावरती उभी होती, एका पायावरती. माझं 65 किलो वजन आहे आणि एवढं 65 किलो वजन, आणि ते बी पायाचा थोडासाच भाग माझा त्या नळावर होता. आता पूर्ण तर काही बसणार, तो नळच केवढा राहतो. नळ नाही म्हणता येणार त्याला, ते राहतं पाणी चालू बंद करायचं ते फ्लसचं, तुम्हाला कळलं असेल. त्याच्यावरती उभी होती मी.
मग उभं राहून मी त्या लोकांना आवाज द्यायचे, बाहेर जे आमच्या फ्लोअरवरच्या बाया होत्या त्यांना आवाज द्यायचे. जवळजवळ अर्धा 15-20 मिनटं मी आवाज दिला असेल. आणि इतकी बेंबीच्या देठापासून गागायची, इतकी जोरात मला रडू पण यायचं, कारण समूह बाहेर रडायचा, रडू पण यायचं आवाज देता देता. आणि मग ऐकलं, वरच्या बी बायांनी ऐकलं, आमच्या शेजारच्या पण म्हणजे समोरच्या गल्लीमधल्या आमच्या ओळखीच्या ताई त्यांनी पण माझा आवाज ऐकला का समूची मम्मी म्हणून किंवा आशा आहे म्हणून. एवढी जोरात घाबरली होती मी. आणि माझा आवाज ऐकून समोर एवढा घाबरायचा ना, म्हणजे त्याला असं वाटायचं काय झालं, ही का बरं एवढी जोरात घाबरू राहिली. आणि प्लस मी दरवाजा पण ओढायचा प्रयत्न केला होता. आधी म्हटलं तुटलं तर तुटलं नाही का, पण ते मेटलचं ह्या होत्या ना काड्या, प्लास्टिकच्या असत्या तर कदाचित ते तुटल्या असत्या, पण मेटलच्या असल्यामुळे ते काही तुटलं नाही. त्याच्यामुळे तो ऑलरेडी घाबरून जायला होता आणि मी जाईना. त्याच्यामुळे त्याला काहीतरी कळलं का म्हणजे गडबड झाली. तो एवढा रडायचा, माझा आवाज ऐकून बी एवढा रडायचा. मग कसं तरी ते बाई झालं, त्या वरच्या ताईने त्यांनी आवाज ऐकला माझा. मग मी जोरात ओरडू सांगितलं, माझ्या मिस्टरांचं नाव सांगितलं, त्यांना सांगितलं बिल्डिंगच्या ग्रुपमधून माझ्या नवऱ्याचा नंबर काढा, त्यांना फोन करा, त्यांना सांगा असं असं झालंय का मी अडकली आहे, समूह बाहेर आहे. मग आले ते आणि मग काढलं. अक्षरशः ते जेव्हा आले ते मला सांगितलं, समूहचा पूर्ण चेहरा रडू रडू लाल होऊन जायला होता पूर्ण. म्हणजे आता 1 तास पाऊण 1 तास लई झाला नाही का, म्हणजे त्याला माहिती आहे का मग मी इथंच आहे पण बाहेर येत नाहीये, काय येत नाहीये. 1 तासात तो किती रडला असेल आणि 1 तासात मी पण लई रडली. शेवट जेव्हा मला कळलं का मी यांना सांगितलंय किंवा मग ते येत आहे बुवा, मी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं त्या ताईंनी, मग ते येत आहे माझ्यावर कळलं. त्याच्यानंतर मी खाली उतरले, दरवाजाजवळ येऊन बसले आणि अक्षरशः ते येईपर्यंत मी समूला गाणे म्हणून दाखवत होते. मधीच तो रडायचा आणि त्याचं गाणेच कसं त्याला गाणे आवडती नाही, एवढे मी गाणे बदलवले असतील, एवढे वेगवेगळे गाणे म्हणले असेल मी त्याच्यासाठी, रडायचे बी मधीच. आणि मग असा गेला माझा 1-1.25 तास. ते 1-1.25 तासात माझ्या मनात डोक्यात एवढे काही विचार यायचे ना, मला असं वाटायचं बाई पोरग जर रडत राहिलं त्यांचं, म्हणजे पोरांनी जर धास्ती खाल्ली का एवढा आवाज कशाचं येऊ राहिला. आणि काय झालं, लोकांना जसं कळलं म्हणजे बायकांना जसं कळलं की अडकली आहे किंवा समूह बाहेर आहे असं तो घाबरत असेल म्हणून, ते सारे दरवाजाच्या बाहेर उभे होते. जवळजवळ 5-6 बाया होत्या, त्या दरवाजाच्या बाहेर उभ्या होत्या आणि त्या कंटिन्यू खटखट वाजत होत्या. म्हणजे त्यांचाही तो असं होता का आपण समोर आपल्या जवळ बोलू, त्याच्याशी बोलत राहू, पण ते सेम झालं असतं. तो ह्या दरवाजाजवळ आला असता काय, तो त्या दरवाजाजवळ होता काय, त्याला दिसत तो कोणीच नव्हतं, कारण हा बी दरवाजा ओपन करता आला नसता ना, त्याला करता आला नसता, असताना बाहेरून ओपन करता आला असता, कारण चावी आमच्या साहेबांकडे होती दरवाजेची. मग ते आवाज आले का, अजून लहान पोरं पण होते, ते बी दरवाजे वाजवायचे ना काळजीपोटी, पण त्याने बी घाबरायचं काय झालं एवढं दरवाजा का बरं वाजू राहिला, खटखट. आणि मी बी मध्ये, मला बी त्याला सावरता येईना. मग तो एवढा घाबरला होता ना, त्याचं बी मला टेन्शन यायचं का जर पोराला काय झालं तर. आणि झालं ते जे झालं ते झालं, ते गेलं होऊन, पण असं कोणासोबतच होऊ नये. माझ्यासोबत जेव्हा घडलं तेव्हा मला कळलं का अरे किती वाईट फेज राहतो हा, नाही का. असं कधीच कोणासोबत घडू नये, कारण एक आई कधीच असं सहन नाही करू शकत का आपलं लेकरू बाहेर आहे तिच्या बिना, आणि ते किती रडतं गागतं. बापरे कसा होता कालचा दिवस. ते झालं, ते मॅटर कसं तरी क्लोज झालं. मग थोडंसं नॉर्मल झालं, आम्ही थोडासा आराम केला. आणि त्याच्यानंतर मी एक ठिकाणी गेले होते. परत वापस येताना लिफ्टमध्ये समूची बोटं अडकले. म्हणजे त्या इन्सिडेंटनंतर 1 किंवा 1.5 तासानंतरचाच हा इन्सिडेंट घडला. परत लिफ्ट जेव्हा आम्ही आमच्या फ्लोअरवरती आलो, मग ते डोअर जेव्हा ओपन होतं ना, त्यावेळेस त्याचे बोटं त्याच्यात अडकले. आणि अडकल्या मला दिसलं का त्याच्यात बोटं गेले आणि मी फटकन ओढले. मग ते त्या याच्यामध्ये ना त्याच्याशी इथं थोडंसं साडलं पण बोटांना. आणि माझा मोबाईल हातात होता, पण मला त्यावेळेस माझं पोराचं दिसलं, उठतोय सारखा. मला त्यावेळेस माझ्या पोराचं हे दिसलं ना का जर का बोटं त्याच्या अडकून गेले, म्हणून मी फास्ट ओढायला गेले. बोटं हात ओढला गेला आणि मोबाईल खाली पडला, म्हणजे लिफ्टच्या बी खाली. ते जे दरवाजे जे राहता ना, जे लागता आपोआप लागता उघडता, त्यांच्यामध्ये अशा फटी राहत्या ज्या डायरेक्ट अशा म्हणजे काही वस्तू पडली तर डायरेक्ट खाली जाईल, त्या फटीमधून खाली पडला. मला एवढं टेन्शन बाई, मी आता आयफोन गेले 45,000चा, मला एवढं टेन्शन बाई, गेला आता फोन आपला, गेला आता फोन राहणारच नाही. मग आम्ही रिंग वगैरे दिल्या, हे ते म्हटलं बघू मोबाईल कुठं खाली पडलाय, कुठं अडकलाय. तर बघितलं आम्ही थोडंसं 1-1.5 हात खाली ना, अशी एक पट्टी होती साईडला भीतीला लगतच, त्या पट्टीवरती तो मोबाईल एकदम कडेला पडेला होता. आणि जर त्या केसमध्ये जर कोणी लिफ्ट खालवर केली असती, म्हणजे कोणी जर लिफ्ट बोलवली असती, तर तो मोबाईल खाली पण पडला असता. मग आम्ही पटकन दिवशी ती लिफ्ट बंद केली. एक दादा इथलाच, त्याने लिफ्ट ती बंद केली आणि मग तो मोबाईल ते खालच्या फ्लोअरवर डोअर ओपन करून तो मोबाईल काढला. म्हणजे असं झालं एकाच दिवसात माझ्यासोबत असे इन्सिडेंट झाले ना,
मी पहिल्या माझ्या नवऱ्याला फोन करून चेक करायला लावलं का आज रास कोणती नेमकी माझं का बरं एवढं वाईट होतंय. मी लिटरली घाबरले होते. जेव्हा माझा समोरचे बोटं गेले, मोबाईल पडला आणि मी डायरेक्ट घाबरले होते का काय भानगडे आज असं काय हो राहिलं. मी तेव्हा बी रडायला लागले होते. त्याच्यानंतर मी माझ्या नवऱ्याला फोन केला. त्याला म्हटलं मला खरंच भीती वाटते. माझ्यासारखी एवढी मोठी धडधाकड 27-28 वर्षाची मी घाबरले. त्यांना म्हटलं बाबा तुम्ही घरी या, बसून राहा, मला जोडी पण मला खरंच भीती वाटते. मग असा होता कालचा दिवस. काय सांगू आता तुम्हाला. आणि सांगायचा उद्देश एवढाच आहे का खरंच पोरांवरती लक्ष राहू द्या. कडी कोंडे जर असतील तर ते वरती करा बाई थोडेसे. आम्ही तर काय रेंटेड लोक आहे, आमचं तर काही आम्ही तर काही करू शकणार नाही. आता आम्ही बघतोय कड्या वगैरे काढून टाकू म्हटलं किंवा मग दुसरं काहीतरी बघू. पण सांगायचं एवढंच आहे, लक्ष ठेवा पोरांवरती. कारण हे कधी धुरंधर बनायला जातील, कधी वाढवे कामं करतील, कधी स्वतः अडकून घेतील, कधी तुम्हाला अडकवतील, हे काही सांगताच येणार नाही. असो एखादा दिवस राहतो आता आपल्या आयुष्यामध्ये, वाईट नाही का. जाऊ दे, आज मी लई हळूहळू बोलले. मला एवढं हळूहळू बोलले सवय नाही, फास्ट बोलत पण समज झोपेले आणि हळूहळू बोलायसारखाच विषय होता.